नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YBT अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण अहमदनगर DCC बँक भरतीचा मागील झालेला पेपर या व्हिडिओच्या माध्यमाने आपण सोडून घेणार आहोत। मित्रांनो, हा पेपर 2017 ला झालेला आहे। क्लर्क म्हणजेच लिपिक या पदाचा हा पेपर झालेला आहे। संपूर्ण या पेपरचं स्वरूप या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत। तेव्हा जर म्हटलं तर 2017 या वर्षी हे सर्व पेपर ऑफलाईन झालेले आहेत मित्रांनो। या वर्षी जर म्हटलं तर हे सर्व पेपर ऑनलाईन होणार आहे मित्रांनो। हे आपल्याला मात्र लक्षात घेणं गरजेचं असणार आहे। तेव्हाचं पेपरचं स्वरूप आणि आताचं पेपरचं स्वरूप यामध्ये जास्त काही बदलाव नाहीये। थोडाफार बदल आपल्याला बघण्यासाठी नक्कीच इथं बघण्यासाठी भेटलेला आहे। तो बदलाव कोणता आहे, सर्व प्रश्नांची उत्तरं वगैरे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने मी देणार आहे। तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा मित्रांनो। त्या अगोदर महत्त्वाचं म्हणजे आता जी कंपनी घेणार आहे आपले पेपर अहमदनगर जिल्हा बँकेचे, ते वर्कवेल नावाची ही जी कंपनी आहे ती घेणार आहे मित्रांनो। आता लेटेस्ट जर म्हटलं तर भंडारा जिल्ह्याचे झाले, रत्नागिरी जिल्ह्याचे झाले, ठाणे जिल्ह्याचे झाले, हे सर्व DCC बँक भरतीचे जे पेपर झालेले आहेत ते सर्व वर्कवेल नावाच्या कंपनीने घेतलेले आहेत। त्याचं पेपरचं स्वरूप जर म्हटलं तर या सर्व प्रश्नपत्रिका आपण कलेक्ट केलेल्या आहेत, ज्या की तुम्ही बघू शकता। या ऑफिशियली आता झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत मित्रांनो। भंडारा जिल्ह्याच्या, रत्नागिरी जिल्ह्याच्या, त्यासोबत ठाणे जिल्ह्याच्या शिपाई आणि लिपिक या दोन्ही पदाच्या प्रश्नपत्रिका आपण कलेक्ट केलेल्या आहेत। तर तेव्हाचं आणि आताचं स्वरूप तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने समजून येणार आहे। आणि बाकी जर म्हटलं तर या सर्व प्रश्नपत्रिका आणि आपण काही विषयानुसार नोट्स देखील काढलेल्या आहेत। तर DCC बँक भरतीसाठी जर तुम्हाला नोट्स आणि या सर्व मागील झालेल्या आता 2023 मध्ये, 24 मध्ये आणि 2022 मध्ये ज्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत या सर्व प्रश्नपत्रिका मिळवायच्या असतील तर त्या तुम्हाला कशा मिळतील त्याच्याविषयी माहिती आपल्याला 5 ते 7 मिनिटाचा व्हिडिओ झाल्यानंतर पुढे आपल्याला बघण्यासाठी भेटणार आहे। तर तुम्ही डायरेक्टली पुढे घेऊन बघू शकता। 5 किंवा 7 मिनिटाच्या दरम्यानमध्ये मी तुम्हाला नोट्स विषयी माहिती देणार आहे। तर चला आता सर्वप्रथम आपण अहमदनगर जिल्हा बँकेची जी मागील पेपर झालेला आहे क्लर्क या पदाचा, तर ती प्रश्नपत्रिका आपण इथं ओपन केलेली आहे। याचं स्पष्टीकरण बघूया। जे पण प्रश्न आले होते त्याचं स्वरूप जाणून घेऊया। पूर्ण स्पष्टीकरण बघणार नाहीये, फक्त तुम्हाला प्रश्न मी सांगेल आणि प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे। स्पष्टीकरण जास्त आपण बघत बसणार नाहीये। स्पष्टीकरणावरती सेपरेट व्हिडिओ आपण घेणार आहोत, ठीक आहे। आता यामध्ये आपल्याला कोणकोणत्या विषयावरती किती प्रश्न आले होते, त्यासोबत जर म्हटलं तर प्रश्नाचं स्वरूप काय होतं, त्या प्रश्नाची उत्तरं काय होती, त्याच्याबद्दल नक्कीच आपण या व्हिडिओच्या माध्यमाने माहिती बघणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, आता प्रश्नांची सुरुवात जर म्हटलं तर इंग्लिश या विषयापासून इथे सुरुवात झालेली आहे। इथे आपल्याला 1 ते 3 प्रश्न आपल्याला एररवरती प्रश्न विचारले गेले आहेत, ठीक आहे। तर बघा, पहिला प्रश्न इथे तुम्हाला दिसत असेल तर आपल्याला इथं एरर आपल्याला गवसायचा आहे। एररवरती इथं प्रश्न आलेला आहे मित्रांनो। काही सेंटेन्स, काही लेटर्स दिलेत, त्याच्यावरती आपल्याला इथं प्रश्न विचारला गेलाय। तर पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, ठीक आहे। स्पष्टीकरण वगैरे आपण सेपरेट एका व्हिडिओच्या माध्यमाने बघणार आहोत। आता फक्त प्रश्नांची लेवल, प्रश्न कशा प्रकारचे कोणत्या टॉपिक वरती आले होते आणि त्यांची उत्तर काय आहे तर ते आपण जाणून घेत आहोत। 2 नंबरचा प्रश्न बघा आपल्याला विचारला गेलाय। इथं आपल्याला एररवरतीच 3 प्रश्न विचारले गेलेत। तर 3 प्रश्नापर्यंत जर म्हटलं तर आपण यांची उत्तरं जाणून घेऊया। 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, ठीक आहे। ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे हे असणार आहे, ठीक आहे। हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे। पुढे 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक 3, ठीक आहे। ऑप्शन क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे। इथपर्यंत इंग्लिश या विषयावरती 3 प्रश्न झाले। त्यानंतर पुढे बघा, पुढे जर म्हटलं तर आपल्याला बँकिंगच्या रिलेटेड इथं प्रश्न विचारला गेलाय। खालीलपैकी कोण बचत खाते उघडू शकत नाही, अशा प्रकारचा इथं प्रश्न विचारला गेलाय, ठीक आहे। तर 4 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, ठीक आहे। ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे। पुढे जर म्हटलं तर बँकेवरतीच आपल्याला प्रश्न विचारला गेलाय। आता फक्त प्रश्न आणि उत्तर पटपट आपण जाणून घेऊया, जेणेकरून व्हिडिओ आपण कमी वेळात जास्तीत जास्त प्रश्न बघूया। कोणकोणते प्रश्न आले होते स्वरूप आपल्याला समजून येणार आहे। इथे सुद्धा आपल्याला बँकेवरती इथं प्रश्न विचारला गेलाय। 5 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, ठीक आहे। चला पुढे जर म्हटलं तर आपल्याला आरोग्य विमा योजनेशी संबंधित इथं प्रश्न विचारला गेलाय। आता हे सर्व प्रश्न मी पूर्ण वाचून आणि स्पष्टीकरण का देत नाहीये मित्रांनो, आता लेटेस्ट आपल्याकडे वर्कवेल कंपनीने जे पेपर घेतलेत त्याच्या भरपूर प्रश्नपत्रिका उपलब्ध झालेल्या आहेत। त्याचं स्पष्टीकरण ऑलरेडी आपण आपल्या चॅनलवरती बघत आहोत। ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता। ही जुनी प्रश्नपत्रिका आहे, जुना पॅटर्न आहे, त्यामुळे याच्यावरती जास्त आपण टाइम वेस्ट करणार नाहीये। पुन्हा आपल्याला दुसरा देखील क्लास घ्यायचा आहे, ठीक आहे। तर इथं आरोग्य विमा योजनेशी संबंधित इथं प्रश्न विचारला गेला होता, ठीक आहे। तर इथं संबंधित आपल्याला विचारलंय। तर प्रश्न क्रमांक 6 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4, ठीक आहे। ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। पुढे पुन्हा बँकिंग वरती प्रश्न विचारला गेलाय। डिजिटल बँकिंगचा योग्य अर्थ आपल्याला इथे विचारला गेलाय, ठीक आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, ठीक आहे। इंटरनेट बँकिंग, ठीक आहे, आणि त्याचसोबत टेली बँकिंग,
ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढे बघा 8 नंबरचा प्रश्न आपल्याला बँकिंग वरती प्रश्न विचारला गेलाय. बँक खातेदारास व्याज कुठून देते अशा प्रकारचं. तर आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर काय सांगता येईल, ऑप्शन क्रमांक 1. ठीक आहे, मिळवलेल्या उत्पन्नातून. तर चला पुढे बघा. आता पुढे जर म्हटलं तर पुन्हा इंग्लिशवरती प्रश्न विचारले गेले आहेत, तर त्याच्यावरती आपण चर्चा करूया. तर इथे बघा आता 9 प्रश्नापासून म्हणजे इथून 9 प्रश्न सुरू होते. 9वा नंबरचा प्रश्न इथं सुरुवात होते. तर 9 ते 13 पर्यंत आपल्याला एक पूर्ण पॅराग्राफ दिलेला आहे. अशा प्रकारचा इथे प्रश्न विचारला गेलाय. म्हणजे आपल्याला पॅराग्राफ पूर्ण करण्यासाठी काही जे वर्ड दिलेत, ठीक आहे, काय अक्षर दिलेत, ते आपल्याला योग्यरित्या तिथे टाकायचे होते. कोणतं योग्य अक्षर येतं ते आपल्याला सांगायचं होतं. जसं की इथे बघा अशा प्रकारचा इथं हा पॅराग्राफ दिसत असेल. आता यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला हा पूर्ण पॅराग्राफ करण्यासाठी इथं आपल्याला प्रत्येक स्टेप बाय स्टेप इथं 9 प्रश्नाचा आकडा दिलाय, 10 प्रश्नाचा आकडा दिलाय, त्यानंतर 11, 12 आणि 13. याचा अर्थ कसा आहे की इथं 9 नंबरचा आकडा दिलेला आहे. ठीक आहे, तर 9 नंबरचा हा जो प्रश्न आहे, तर या पर्यायातून कोणता इथे योग्य शब्द बसेल तो आपल्याला योग्य शब्द इथं टाकायचा होता. म्हणजे थोडक्यात पॅराग्राफ जो दिलेला आहे तो पूर्ण करण्यासाठी योग्य आपल्याला शब्द तिथे निवडायचे होते. तर हा पॅराग्राफ दिलेला आहे. तर इथे कोणता शब्द येणार आहे मित्रांनो, 9 नंबरचा प्रश्न आहे, तर याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 3 हा शब्द येईल. त्यानंतर 10 नंबरचं जर म्हटलं तर इथे कोणता शब्द येईल हा पॅराग्राफ पूर्ण करण्यासाठी, तर एक आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अल्टिमेट. त्यानंतर 11 नंबरचा प्रश्न जर म्हटलं तर 11 नंबरच्या प्रश्नामध्ये म्हणजेच इथे आपल्याला कोणता शब्द येईल, तर 11 नंबरचे सुद्धा आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे हेच. ठीक आहे, 1 नंबरचं प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 12 नंबरचं जर म्हटलं तर ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं एज्युकेशन हे उत्तर असणार आहे इथे. ठीक आहे, अशा प्रकारचं 12 नंबरचं इथे आहे, हे 13 नंबरचं आहे, इथे एज्युकेशन आहे. आणि अजून एक प्रश्न खाली असेल बघा 13 नंबरचा, तर 13 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. म्हणजे इथे आपल्याला हा जो शब्द आहे तो इथे योग्य बसत आहे. या टाईपचा इथं प्रश्न विचारला गेला होता. म्हणजे पॅराग्राफ पूर्ण करण्यासाठी इथं प्रश्न आलेला आहे. आणि आताचे जे लेटेस्ट पेपर होत आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारचा कोणताही आतापर्यंत प्रश्न विचारला गेला नाहीये ऑनलाईन स्वरूपामध्ये. हे देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे, चला पुढे जर म्हटलं तर 14 नंबरचा प्रश्न आहे. आपल्याला जर म्हटलं तर पहिले इलेक्ट्रॉनिक शेअर कोणते ते विचारलं होतं. 14 नंबरचा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बेंगलोर. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला पुन्हा इथे जर म्हटलं तर पुरस्कारावरती इथं प्रश्न विचारला गेलाय. योजनेवरती एक प्रश्न झाला, पुरस्कारावरती इथे एक प्रश्न झालेला आहे. ठीक आहे, तर 15 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक 2 अर्जुन. ठीक आहे, तर चला इथं आपल्याला क्रीडापटूंना इथं कोणता पुरस्कार दिला जातो सरकारतर्फे, केंद्र सरकारतर्फे, ते विचारलं होतं. तर अर्जुन पुरस्कार दिला जातो. त्यानंतर पुढे बघा आपल्याला जर म्हटलं तर आपल्याला इथं बघा इथं काय म्हटलेलं आहे, झाड हे झुडुपाशी संबंधित आहे. तर आपल्याला जर म्हटलं तर त्यानुसार घोडा हा टिंबटिंब याच्याशी संबंधित आहे. म्हणजेच बुद्धिमत्तावरती इथं प्रश्न विचारला गेलाय. ठीक आहे, तर झाड हे झुडुपाशी संबंधित आहे, तर त्यानुसार घोडा हा टिंबटिंब याच्याशी संबंधित आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला. तर 16 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला सांगता येईल ऑप्शन क्रमांक 2. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं इथं योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा आता बुद्धिमत्तावरती प्रश्न आलेला आहे. आपल्याला काय म्हटलेलं आहे, अंकामध्ये असे किती 4 आहेत की ज्याच्या आधी समसंख्या वर नंतरची संख्या विषम आहे अशा प्रकारची किती 4 आहेत. म्हणजे याच्या आधी समसंख्या आणि नंतर लगेच विषम संख्या अशा प्रकारचे 4 आपल्याला शोधायचे. इथे 4 आहे, इथे 4 आहे, इथे 4 आहे. बघा हे सर्व 4 दिलेले आहेत, जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. आता काय म्हटलेलं आहे, सम आणि विषम, पहिल्यांदा सम पाहिजे आणि त्यानंतर विषम पाहिजे. अशा प्रकारचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 17 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. ठीक आहे, तर यापैकी नाही या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. कारण इथे जर म्हटलं तर इथे बघा याच्या अगोदर आपल्याला काय म्हटलेलं इथं सम आणि विषम, इथं सम आहे का नाही. ठीक आहे, त्यानंतर इथे जर म्हटलं तर इथं आहे का सम, नाही. इथे आहे का, इथे पण इथं नाहीये. ठीक आहे, त्यानंतर इथे देखील नाहीये, इथं आहे, इथं विषम, इथं 1 होतंय, इथं आपल्याला एक संख्या भेटली सम आणि नंतर विषम. त्यानंतर इथे जर म्हटलं तर इथे देखील होत नाही, त्यानंतर इथे जर म्हटलं तर इथे देखील होत नाही, दोन्ही सम संख्या आहेत. म्हणजे 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे, अशा किती 4 संख्या आहेत, 1.
परंतु पर्यायामध्ये दिलंय का नाही, 2 3 4 दिलंय आणि या संख्या फक्त एकच आहे, त्यामुळे यापैकी नाही या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, हे तुम्हाला समजून आलं. तर बघा आता मित्रांनो, पुढे 18 नंबरचा प्रश्न बघण्या अगोदर सांगितल्याप्रमाणे आपण अतिशय महत्त्वाच्या नोट्स काढलेल्या आहेत, त्याच्याबद्दल माहिती जाणून घेऊया. तर बघा मित्रांनो, लेटेस्ट आता जी वर्कवेल नावाची कंपनी आहे, जे पेपर आपण कलेक्ट केलेले आहेत ते तुम्ही इथे बघू शकता. या स्वरूपामध्ये तुम्हाला हे सर्व पेपर भेटणार आहे. टायपिंग केलेले पेपर असणार आहे मित्रांनो, लेटेस्ट झालेले उत्तरासोबत हे पेपर तुम्हाला भेटणार आहे. ह्याच्यामध्ये दिनांक तुम्ही बघू शकता, 23/8/2024 पेपर आहे भंडारा जिल्ह्याचा. अशाच प्रकारचे प्रत्येक पेपर तुम्हाला या स्वरूपामध्ये टायपिंगमध्ये भेटणार आहे मित्रांनो. तर बघा, आपण या पेपर सोबत आपण काही नोट्स देखील काढलेल्या आहेत, नोट्स देखील उपलब्ध करून देतोय. तर डीसीसी बँक भरतीसाठी तुम्ही अहमदनगर जिल्हा, सातारा जिल्हा किंवा रत्नागिरी नाही तर इतर कोणत्याही जिल्ह्यासाठी, जसे की रायगड जिल्हा, औरंगाबाद जिल्हा, कोणत्याही जिल्ह्यासाठी अर्ज केला असेल तर त्याच्यासाठी आपण या सर्व नोट्स काढलेल्या आहेत. कारण सर्व जे पेपरचं स्वरूप आहे हे सारखंच असणार आहे, कारण सर्व जिल्ह्यांचे पेपर वर्कवेल नावाची कंपनी घेणार आहे आणि पेपरचं स्वरूप देखील सारखंच आहे, अभ्यासक्रम देखील सारखाच आहे. तुम्ही शिपाई, लिपिक कोणत्याही पदासाठी अर्ज केला असेल तरी देखील अभ्यासक्रम हा सारखाच असणार आहे. तर त्या हेतूने अतिशय महत्त्वाचे आपण नोट्स काढलेल्या आहेत, तर त्या नोट्स बद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया. तर बघा मित्रांनो, डीसीसी बँक भरतीसाठी आपण या नोट्स काढलेल्या आहेत. यामध्ये आपण काही प्रश्नपत्रिका आणि त्यासोबत विषयानुसार काही नोट्स उपलब्ध करून देतोय. आता लेटेस्ट आपण या झालेल्या प्रश्नपत्रिका चालल्या, त्यांचं स्वरूप बघितलं तर 55 जे प्रश्न आहेत तुम्हाला मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता या 4 विषयांवरतीच विचारले जात आहे मित्रांनो. 55 प्लस प्रश्न तुम्हाला या 4 विषयावरतीच विचारले जात आहे. तर त्या हेतूने आपण या नोट्स देखील उपलब्ध करून देणार आहे. यामध्ये तुम्हाला एकूण मागील झालेल्या 2022 ते 2024 या दरम्यानमध्ये झालेल्या एकूण 23 प्रश्नपत्रिका आपण उपलब्ध करून देतोय. मागील 23 प्रश्नपत्रिका, त्यासोबत मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, लेटेस्ट आपल्याला 2 वर्षाची चालू घडामोडी बघण्यासाठी भेटणार आहे आणि त्यासोबत काय एमपी जीकेचे प्रश्न. तर हे सर्व टॉपिकनुसार तुम्हाला सेपरेट विषयाच्या नोट्स उपलब्ध करून देतोय. यामध्ये प्रत्येक विषयाच्या या 100 ते 150 पेजेसच्या टॉपिकनुसार नोट्स भेटणार आहे मित्रांनो. मराठी झालं, इंग्रजी झालं, गणित, बुद्धिमत्ता झालं, चालू घडामोडी झालं, ठीक आहे. या सर्व टॉपिकनुसार नोट्स वेगवेगळ्या सेपरेट दिल्या जाणार आहे आणि त्यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे लेटेस्ट झालेले सर्व हे तुम्हाला 23 क्वेश्चन पेपर बघण्यासाठी भेटणार आहे. ठीक आहे, तर या सर्वांची एकत्रित किंमत आपण ठेवलेली फक्त 189 रुपीज. जर तुम्हाला पाहिजे असेल तर 91 39 64 31 99 या नंबरवरती फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला पेमेंट करायचे. पेमेंट झाल्यानंतर याच नंबरवरती, हा जो नंबर दिलेला आहे याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती फक्त तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये या सर्व विषयांच्या नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपवरती PDF स्वरूपामध्ये सेंड केल्या जातील. लक्षात ठेवा, PDF स्वरूपामध्ये तुम्हाला व्हॉट्सअपवरती सेंड केल्या जातील अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये. ठीक आहे, तर त्याच्यासाठी एवढे पेमेंट ठेवलेले 189 रुपीज. याच्यामध्ये तुम्हाला या 23 प्रश्नपत्रिका प्लस तुम्हाला या 4 ते 5 विषयांच्या नोट्स PDF स्वरूपामध्ये टॉपिकनुसार आपण देत आहोत. ठीक आहे, PDF स्वरूपामध्ये टॉपिकनुसार. तर लवकरात लवकर तुम्ही या नंबरवरती पेमेंट करा, स्क्रीनशॉट पाठवा. स्क्रीनशॉट आल्यानंतर तुमचा नंबर सेव्ह केला जातो. एक व्हॉट्सअप ग्रुप बनवला आहे, त्याची लिंक तुम्हाला शेअर केली जाते. तिथे सर्व अपडेट आणि बाकी सर्व क्लासचे अपडेट तुम्हाला भेटून जातात. आपण जे पण यूट्यूबला क्लासेस घेतो ते अपडेट आणि जे पण महत्त्वाचे अपडेट असतील भरतीविषयी ते अपडेट ग्रुपला तुम्हाला भेटून जातात आणि या नोट्स तुम्हाला लगेच 5 ते 10 मिनिटांमध्ये व्हॉट्सअपवरती PDF स्वरूपामध्ये भेटून जातात मित्रांनो. तर या नंबरवरती पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवा आणि या सर्व नोट्स तुम्ही मिळवू शकता. ठीक आहे, स्क्रीनशॉट घ्या जेणेकरून तुम्हाला समजून येईल. बाकीची माहिती आणि मोबाईल नंबर तुम्ही इथून सेव्ह करू शकता, 91 39 64 31 99. तर या नोट्स तुमच्यासाठी डीसीसी बँक भरतीसाठी अतिशय महत्त्वाच्या आणि उपयुक्त या नोट्स असणार आहे. तर चला आता आपण पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया. तर बघा, आता 18 नंबरचा प्रश्न आपल्याला इथं गणित बुद्धिमत्तावरती इथं प्रश्न विचारला गेला आहे. स्पष्टीकरण वगैरे आपण सेपरेट व्हिडिओच्या माध्यमाने बघूया, काही काळजी करू नका. आता यामध्ये बघा, आपल्याला गणितावरती प्रश्न विचारलाय. इथं जर म्हटलं तर आपल्याला इथं वयावरती प्रश्न विचारला गेलाय. तर इथे जर म्हटलं तर किती माणसे लागतील या टाईपचा प्रश्न विचारला गेलाय. तर 18 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे जर म्हटलं तर 7 शतके अधिक 13 शतके एकूण आपल्याला बरोबर किती, अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय. तर 19 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 4 830.
सॉरी, इथं प्रश्न वाचण्यास थोडी चुकी झालेली आहे. 7 शतके म्हटले आणि 13 दशके म्हटले, त्याच्यामुळे 830 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. शतके आणि दशके म्हटलेले त्याच्यावरतून आपल्याला कॅल्क्युलेशन करायचंय. आपण एकक, दशक, शतक जे बोलतो ना त्या टाईपचा हा प्रश्न इथं विचारला गेलाय. इथं 7 शतके आणि 13 दशके अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय. 830 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढे जर म्हटलं तर पुढे बघा, आपल्याला हा एक शब्द दिलेला आहे. बुद्धिमत्ताचा इथे प्रश्न विचारला गेलाय. इथे आपल्याला इंच अशा प्रकारचा आपल्याला शब्द दिलेला आहे, एक शब्द दिलेला आहे. यामध्ये म्हटलं तर इथं बघा शब्द काय दिलेला आहे, ICNH. ठीक आहे. या शब्दातील आपल्याला काय म्हटलेलं आहे, सर्व अक्षर एका शब्दात एकदाच वापरून किती अर्थपूर्ण इंग्रजी शब्द तयार होऊ शकतात. म्हणजे काय अक्षर दिलेत आणि यांचा एकदाच वापर करून किती इंग्रजी जे शब्द आहेत, अर्थपूर्ण शब्द ते तयार होऊ शकतात. अशा प्रकारचा इथे प्रश्न विचारला गेलाय. म्हणजे थोडक्यात बुद्धिमत्ताचा प्रश्न आहे. तर 20 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 2 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर WHO वरती प्रश्न आलेला आहे मित्रांनो. जे मुख्यालय कोठे हे आपल्याला विचारले. ठीक आहे. तर आपला सर्वांनाच माहिती आहे, कोरोना काळामध्ये जर विचार केला तर याच्यावरती आपल्याला सर्वांनाच जास्तीत जास्त प्रश्न उत्तर विचारले गेले होते. जी पण भरती होती WHO वरती वारंवार प्रश्न विचारले जात होते. त्यानुसार आपल्याला भौतिक माहिती आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक 4. ठीक आहे. चला पुढे पुढे जर म्हटलं तर बघा, बुद्धिमत्तावरती पुन्हा एक प्रश्न विचारला गेलाय. इथं आपल्याला बेरीज करायची, पॉईंटमध्ये बेरीज इथं दिलेले. टोटल आपल्याला बेरीज करायची आणि एकूण उत्तर काय येतं ते आपल्याला सांगायचंय. या टाईपचा प्रश्न विचारला होता. तर बाकी तुम्ही हे जे प्रश्न आहेत ते सोडू शकता. सोल्युशन आपण या व्हिडिओच्या माध्यमाने बघत नाहीये, फक्त प्रश्न आणि उत्तर बघत आहोत. जर तुम्हाला सोडवायचे असेल तर आपण तसं पण व्हिडिओ थोडासा लॉंग इथं घेत आहोत. तुम्ही डायरेक्टली प्रश्न बघितल्यानंतर प्रश्नाचं उत्तर काढून कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तसं मी जे पण प्रश्न आहेत त्यांची उत्तरं मी तुम्हाला सांगतच चाललेलो आहे. ठीक आहे. तर 22 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. ठीक आहे. 22 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक 4 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे जर म्हटलं तर आपल्याला वर्ष काढायचे आहेत. वर्षावरती प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. दरसाळ दर्शकडानुसार. तर 23 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, तर बघा 23 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, 3 वर्ष. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला काय म्हटलेलं आहे, आशियातील सर्वात मोठे निवासी विद्यापीठ आहे. ठीक आहे. कोणते आपल्याला विचारले, आशियातील सर्वात मोठे निवासी विद्यापीठ. तर 24 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, मग ऑप्शन क्रमांक 3 हे प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, बनारस हिंदू विद्यापीठ. चला पुढे पुढे बघा, नृत्याशी संबंधित इथं प्रश्न विचारला गेलाय. कोणत्या राज्यातील आहे या टाईपचा प्रश्न विचारला गेलाय. तर 25 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मिझोरम. चला पुढे पुढे आपल्याला चुकीची जोडी ओळखण्यासाठी इथं प्रश्न विचारला गेलाय. खेळाडू आणि खेळ दिलेत. तर आपल्याला योग्य जोडी इथं काही दिल्या असतील 3 आणि एक चुकीची दिली आहे, ती आपल्याला ओळखायची आहे. तर याच्यातील जर म्हटलं तर बघा कोणती चुकीची आहे, कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. तर हे योग्य आहे, बरोबर आहे. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर फुटबॉल हे देखील आहे. सॉरी, खेळाडू नाहीये, ट्रॉफी दिलेत. इथं आपल्याला प्रत्येक जर म्हटलं तर जी पण ट्रॉफी असते, कप असतात, त्यांची नावे दिलेत आणि खेळ दिलेत. तर आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. तर ही ट्रॉफी योग्य आहे, त्याच्यासाठी ही पण योग्य आहे, हे देखील योग्य आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. ही याची जुळत नाहीये, चुकीची जोडी ही असणार आहे. 26 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. ठीक आहे. चला पुढे पुढे बघा, पुढे जर म्हटलं तर आपल्याला संगणक प्रोग्राम मधील चुकांना टिंब संबोधतात अशा प्रकारचा इथे प्रश्न विचारला गेलाय. 27 नंबरचा प्रश्न आहे. तर 27 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे सांगा बरं कमेंट बॉक्समध्ये. तर ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा, आपल्याला पुन्हा बुद्धिमत्तावरती प्रश्न विचारलाय इथं लेटर सिरीज वरती. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढे तर बघा 29 नंबरचा प्रश्न आपला चालू आहे. इथं अक्षरमालावरती इथं प्रश्न विचारला गेलाय. ही सिरीज पूर्ण करताना आपल्याला पुढे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती अक्षरे येतील ते आपल्याला सांगायचंय. सोडवा आणि सर्व प्रश्नांची उत्तरं कमेंट बॉक्समध्ये सांगत चला. तर ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचे इथे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढे बघा, 30 नंबरचा प्रश्न जर म्हटलं तर दिशावरती प्रश्न विचारला गेलाय. दिशावरती प्रश्न आलेला आहे. तर आपल्याला इथं दक्षिण उत्तर अशा प्रकारचे यामध्ये 20 मीटर चालते, नंतर तिच्या डाव्या बाजूला वळते, या टाईपचा प्रश्न इथे विचारला गेलाय. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक 2, 10 मीटर पूर्व. शेवटी हे आपलं उत्तर येणार आहे.
पुढे एकूण खर्च काढायचा आहे. 31 नंबरचा प्रश्न आहे. 31 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 3 हे प्रश्नाचे इथे योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर वर्ष 1969 मध्ये प्रथमच किती बँकेचे राष्ट्रीयकरण झाले, अशा प्रकारचा इथं प्रश्न विचारला गेला आहे. तर 1969 मध्ये म्हटलेलं आहे. तर 32 या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर तेव्हाचं काय असणार आहे? मग 14. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 14 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे आपल्याला इथं जे उत्पादन झालेलं आहे ते किती टन झालेलं आहे ते आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. गणितावरती प्रश्न विचारला गेला आहे. 33 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. त्यानंतर पुढे बघा 34 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे? भारतीय रिझर्व्ह बँक खालीलपैकी कोणते कार्य करीत नाही, या टाईपचा प्रश्न विचारला गेलाय. बँकिंगच्या रिलेटेड हा प्रश्न विचारला गेलाय. तर बघा आपल्याला पर्याय दिले 4, व्यवस्थित वाचा आणि सर्व प्रश्नाची उत्तरं कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. तर 34 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. ठीक आहे, लोकांकडून ठेवी स्वीकारणे हे काम करीत नाही हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. पुढे बघा आपल्याला ग्राहक म्हणजे अशी व्यक्ती, तर सर्वमान्य जी प्रचलित व्याख्या आहे त्याच्यानुसार ग्राहक म्हणजे अशी व्यक्ती. तर यामध्ये आपल्याला पर्याय दिले कशी आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर 35 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. त्यानंतर पुढे 36 नंबरचा प्रश्न खालीलपैकी कोणती बँक ही सहकारी बँक नाही, अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय. 36 नंबरचा प्रश्न, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. चला पुढील प्रश्न बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे? PSU बँक म्हणजे, PSU बँक आपल्याला म्हणजे विचारलं होतं. तर 37 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, ज्यात सर्वाधिक सहभाग हे सरकारचे असतात. चला पुढे बघा 38 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय? आता 38 नंबरचं जर म्हटलं तर आपल्याला इथे देखील एक गाळलेली जागा भरायची. संगणकावरती हा प्रश्न विचारला गेला आहे. संगणक माहिती तंत्रज्ञानावरती प्रश्न कसे विचारले गेले होते त्याचं स्वरूप हे दिलेलं आहे. 38 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 कीबोर्ड. ठीक आहे, चला पुढे आपल्याला WWW म्हणजे काय ते विचारले. वर्ल्ड वाईड वेब ज्याला आपण बोलतो. ठीक आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. 39 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर 39 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. 40 नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे. इथं जर म्हटलं तर आपल्याला हा देखील संगणकावरती आधारित प्रश्न विचारला गेलाय. त्याचं देखील प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असेल. पुढे आपल्याला रॅम बद्दल आपल्याला काय खरे नाही ते विचारले. रॅमची माहिती विचारली. संगणकाच्या आधारितच इथं प्रश्न विचारला गेलाय. तर 41 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. ठीक आहे, याच्या हे खरे नाहीये, म्हणजे या रॅम बद्दल ही माहिती खरी नाहीये, बाकी हे सर्व बरोबर आहे. ठीक आहे, चला पुढे. तर बघा 42 नंबरचा प्रश्न इथं विचारला गेलाय. तर इथे जर म्हटलं तर खेळाशी संबंधित हा प्रश्न विचारला गेलाय. तर 42 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, फुटबॉल या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढे 43 नंबरचा प्रश्न, इथं महाराष्ट्रातील ग्राम स्वच्छता अभियानाला कोणत्या संताचे नाव दिले आहे, या टाईपचा प्रश्न विचारला गेलाय. प्रश्न तुम्ही वाचून घ्या वाटलंच तर, काही प्रॉब्लेम नाही. फक्त आपण उत्तर पटपट बघूया. व्हिडिओ कमी वेळात जास्तीत जास्त आपण हे प्रश्न सर्व बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण जर म्हटलं तर आपण फक्त प्रश्न आणि उत्तर बघितले तर फक्त 15-20 प्रश्न आपले किंवा 25-30 प्रश्न जरी सोडवले तरी 30-40 मिनिटाचा इथं व्हिडिओ होऊन जातो. परंतु आपल्याला सर्व 90च्या 90 प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमाने बघायचे, तर स्वरूप बघायचंय, त्यांची उत्तर मी तुम्हाला सांगत चालू आहे, जेणेकरून एकाच व्हिडिओच्या माध्यमाने जी मागील प्रश्नपत्रिका आहे ती संपूर्ण तुम्हाला समजून येणार आहे. ठीक आहे, तर 43 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, संत गाडगे महाराज, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्यानंतर पुन्हा इंग्लिशला इथं सुरुवात झाली. इंग्लिशवरती प्रश्न विचारला गेलाय. इथं मिनिंग वरती आपल्याला मिनिंग सांगायचं आहे. ठीक आहे, ऑपोजिट मिनिंग सांगायचंय आपल्याला. हा शब्द दिलेला आहे, तर याचं आपल्याला ऑपोजिट मिनिंग सांगायचं होतं. तर 44 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, ही याचं ऑपोजिट मिनिंग असणार आहे. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला बघा काय म्हटलेलं आहे, इथे एक वर्ड दिलाय, याच्यानुसार आपल्याला इथं सांगायचं योग्य काय आहे. ठीक आहे, तर इथे जर म्हटलं तर 45 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न बघा 46 नंबरचा प्रश्न आपला चालू आहे. 46 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. इथे देखील जर म्हटलं तर ऑपोजिट मिनिंग वर्ड आपल्याला इथे सांगायचं होतं या शब्दाचं.
त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला पुढे बघा ABCD या टाईपचं आणि 47 आणि 48 याच नंबरचा प्रश्न विचारला गेलाय. म्हणजेच इथे जर म्हटलं तर आपल्याला टोटल या टाईपचे जो 2 प्रश्न विचारले गेलेत, 47 नंबरचा आणि 48 नंबरचा. ठीक आहे. तर बघा इथं प्रश्न दिलाय 47 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे. मग 47 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. ठीक आहे, हे उत्तर होईल. आणि 48 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर होईल. ठीक आहे. चला पुढील प्रश्न. त्यानंतर 49 नंबरचा प्रश्न गणितावरती प्रश्न विचारला गेलाय. एकूण रक्कम आपल्याला काढायची होती. तर याचं प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे, यापैकी नाही. त्यानंतर 50 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. इथं बघा आपल्याला नफा किती असेल काढायला सांगितलंय. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. 51 नंबरचा प्रश्न आपल्याला विचारला गेलाय. आपल्याला इथं वेळ काढायची होती, किती वेळ लागेल त्या संदर्भात इथं प्रश्न विचारला गेलाय. तर 51 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, 200 सेकंद. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला नफ्यात किती हिस्सा असेल, म्हणजेच नफा तोटावरती इथं प्रश्न विचारला गेलाय. 52 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. ठीक आहे, 52 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. आणि सॉरी, इथं जर म्हटलं तर 51 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर इथं रॉंग दिसतंय. 51 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 हे इथं टिक करा. बाय मिस्टेक जर म्हटलं तर इथं आन्सर कीमध्ये चुकीचं दिसत आहे, परंतु 51 नंबरचा जो प्रश्न दिलेला आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 हे योग्य उत्तर असणार आहे. आणि 50चं हेच उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, 51चं 3 आणि 52चं 3. ठीक आहे, 52चं देखील 3 असणार आहे. तर हे तुम्ही टिक मार्क करा, किंवा ही प्रश्नपत्रिका तुम्ही सोडत असाल हा व्हिडिओ बघता तर हे समजून घ्या, उत्तर ऑप्शन क्रमांक 3 असणार आहे. त्यानंतर 53 नंबरचा प्रश्न जर म्हटलं तर आपल्याला बुद्धिमत्तावरती इथं अक्षरमालावरती प्रश्न विचारला गेलाय सिरीज पूर्ण करण्यासाठी. तर 53 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. पुढे जर म्हटलं तर हे येणार आहे. पुढे जर म्हटलं तर गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे वयाचं, वडिलांचं वय किती, गुणोत्तरावरती प्रश्न विचारला गेलाय. तर 54 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. त्यानंतर पुढे बघा आपल्याला पुन्हा GK/GS सुरू झालेलं आहे. तर आपल्याला इथं GK/GS वरती प्रश्न विचारला गेलाय. 55 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. ठीक आहे, चला. त्यानंतर बघा 56 नंबरचा प्रश्न इथं आपल्याला खालीपैकी कोणती बँकिंग संज्ञा आहे अशा प्रकारचा इथं प्रश्न विचारला गेलाय. कोणाची म्हटलेलं, कोणाची पाहिजे होतं, कोणती बँकिंग संज्ञा आहे. थोडा प्रश्न थोडा रिपीटेड किंवा चुकीचा वाटतोय, काय प्रॉब्लेम नाही. 56 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला इथे बघा काय म्हटलेलं आहे, ATMशी संबंधित पिन या शब्दाचा आपल्याला फुल फॉर्म काय आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे, तर जो पिन असतो त्याच्याशी आपल्याला फुल फॉर्म काय आहे ते आपल्याला सांगायला सांगितलेलं आहे. तर बघा 57 नंबरचा जो प्रश्न आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजेच पिन. त्यानंतर पुढे बघा आपल्याला जर म्हटलं तर यावरती चलन वितरित आहे, तर त्याच्या जे अधिकार आहेत ते केवळ कोणास असतात ते आपल्याला विचारले आहे. ठीक आहे, तर बघा बरं या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, चलन वितरित करण्याचे अधिकार केवळ कोणास आहेत. तर 58 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. त्यानंतर काळे सोने म्हणजे काय हे आपल्याला विचारले, काळे सोने. तर 59 नंबरच्या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच पेट्रोलियम, म्हणजेच पेट्रोल आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढे बघा खेळाडूवरती प्रश्न विचारला गेलाय. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके काढणारा भारतीय खेळाडू कोणता किंवा कोण. तर 60 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सचिन तेंडुलकर. आणि ही 2017ची प्रश्नपत्रिका आहे, हे तुम्ही समजून घ्या, तेव्हाचा लेटेस्ट चालू घडामोडीचा प्रश्न असणार आहे. त्यानंतर भारतरत्न मिळवणारी पहिली महाराष्ट्रातील व्यक्ती कोण आहे यावरती प्रश्न विचारला गेलाय. 61 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, महर्षी धोंडो केशव कर्वे. त्यानंतर पुढे बघा आपल्याला स्थापनावरती प्रश्न विचारला गेलाय. तर 62 नंबरचा प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. त्यानंतर 63 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक
2च, ठीक आहे, 3 महिने. त्यानंतर पुन्हा इंग्लिशवरती प्रश्न विचारले गेलेत. इथं आपल्याला 64 आणि 65 नंबरचा हा प्रश्न, हे जे प्रश्न आहेत ते फिल इन द ब्लँक या टाईपचा असणार आहे. आणि इथं आपल्याला मिनिंगफुल सेंटेन्स इथं योग्य निवडायचं आहे. इथं आपल्याला एक पूर्ण वाक्य दिलेलं आहे. या 2 प्रश्नांमध्ये हे वाक्य दिलेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक गाळलेली जागा आहे ती भरण्यासाठी मिनिंगफुल म्हणजेच योग्य शब्द आपल्याला इथं अल्टरनेटिव्ह जो योग्य शब्द आहे ते आपल्याला इथं भरायचा आहे किंवा योग्य शब्द इथं आपल्याला टाकायचा आहे. तर 64 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. त्यानंतर 65 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. त्यानंतर बघा पुढे जर म्हटलं तर आपल्याला इथं रिलेटेड आपल्याला प्रश्न इथं निवडायचा आहे. तर इथं जे शब्द दिले त्यांच्या रिलेटेड आपल्याला खालील शब्द निवडायचे आहेत. 66 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. ठीक आहे. त्यानंतर बघा 67 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पुढे काय असणार आहे. 67 नंबरचा प्रश्न आपल्याला जो दिलेला आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. ठीक आहे. इथं आपल्याला मिनिंग सांगायचं होतं. योग्य म्हणजेच आपल्याला सारखं मिनिंग सांगायचं होतं प्रिन्सिपल या शब्दाचं. तर हे आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा पटपट आता थोडक्यात प्रश्न थोडे राहिलेत, आपण ते पटकन जाणून घेऊया. 38 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. ठीक आहे. त्यानंतर पुढे 69 नंबरचा प्रश्न चालू आहे. तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा आता पुन्हा आपल्याला बँकिंगच्या आधारित इथं प्रश्न विचारले गेले. तर 70 नंबरचा प्रश्न आता आपला चालू आहे. तर याचं देखील उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. ठीक आहे. चला पुढे 71 नंबरचा प्रश्न विचारलाय. इथं खालीपैकी कोणती संज्ञा बँकिंगशी संबंधित नाही अशा प्रकारचा इथे प्रश्न विचारला गेलाय. तर याचं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 4. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आर्थिक संस्था कोणती त्याच्यावरती प्रश्न विचारला गेलाय निर्याती संबंधित. ठीक आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 72 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 एक्झिम बँक. चला पुढे बघा पुढे जर म्हटलं तर पुन्हा इंग्लिशवरती प्रश्न विचारला गेलाय. मिनिंगवरती प्रश्न आलेले आहेत 73 आणि 74 हे प्रश्न. तर याचं जर म्हटलं तर 73 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. त्यानंतर 73 झाल्यानंतर 74 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. बघा त्यानंतर पुन्हा आपल्याला ऑपोजिट मिनिंगवरती प्रश्न विचारला गेलाय. तर 75 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. त्यानंतर बघा 76 नंबरच्या आता डायरेक्टली पुढे गणितावरती प्रश्न विचारला गेलाय. 76 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. 76 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा 77 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे. इथं आपल्याला जर म्हटलं तर बुद्धिमत्तावरती प्रश्न विचारला गेलाय. तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 हे योग्य उत्तर. 78 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. पटपट सर्व प्रश्नाची योग्य उत्तर जाणून घेत आहोत फक्त आपण. त्यानंतर 79 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 3. 80 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा पुढे जर म्हटलं तर आपल्याला 81 नंबरचा प्रश्न चालू आहे. 81 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारचे प्रश्न इथं विचारले गेलेत. त्यानंतर 82 नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे. 82 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3च. त्यानंतर 83 नंबरच्या प्रश्नाचं देखील 3च हे उत्तर असणार आहे आणि 84 नंबरच्या देखील प्रश्नाचं उत्तर 3च हे उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा 85 नंबरचा प्रश्न दिला आहे त्याचं देखील उत्तर 3च असणार आहे. पुढे 86 नंबरचा प्रश्न दिलेला आहे. 86 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर देखील 3च हे असणार आहे. बँकिंगचे रिलेटेड प्रश्न विचारले गेले आहेत. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर 87 नंबरचा प्रश्न दिलेला आहे. इथं बघा 86 झाला. 87 नंबरचा प्रश्न दिलेला आहे. 87चं 1 उत्तर असणार आहे. 88 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर 3 असणार आहे आणि त्यानंतर 89चं 1 आणि 90चं 3 उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारची ही संपूर्ण प्रश्नपत्रिका आपण यामध्ये बघितलेली आहे. संपूर्ण स्वरूप तुम्हाला समजून आलं असेल. या टाईपचे प्रत्येक विषयावरती किती प्रश्न विचारले गेलेत ते तुम्ही इथं बघू शकता. संपूर्ण प्रश्नपत्रिका यामध्ये आपण बघितलेली आहे. स्पष्टीकरण वगैरे बघितले नाहीये परंतु संपूर्ण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप इथं बघितलेलं आहे. जे प्रश्न आले होते ते तुम्हाला समजून आलं, त्यांची उत्तर मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त तुमच्या अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आतापर्यंत जर म्हटलं तर 32-33 मिनिटाचा आपला व्हिडिओ झालेला आहे आणि याच्यामध्ये आपण टोटल 90 प्रश्न जे आले होते त्यांची उत्तरं इथं फक्त जाणून घेतलेली आहेत. स्पष्टीकरण वगैरे आपण बघितलेलं नाहीये. आपण जे स्पष्टीकरण आता बघत आहोत तर ते सर्व लेटेस्ट हे जे पेपर झालेले आहेत यांचं स्पष्टीकरण आपण आपल्या चॅनलवरती घेत असतो. तर त्यासाठी तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जी बेल ती लाईक क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो
त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. या व्यतिरिक्त अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका, जेणेकरून आपण त्याच्यावरती देखील चर्चा करण्याचा प्रयत्न करणारच आहोत. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि बाकी जर म्हटलं तर नोट्सविषयी तुम्हाला पुन्हा एकदा माहिती देऊन घेतो. यामध्ये आपण DCC बँक भरतीसाठी या अतिशय महत्त्वाच्या नोट्स काढलेल्या आहेत. यामध्ये तुम्हाला एकूण 23 प्रश्नपत्रिका आणि त्यासोबतच 4 ते 5 विषयांच्या नोट्स उपलब्ध करून देतोय. किंमत एवढी असणार आहे. या नंबरवरती पेमेंट करून याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. स्क्रीनशॉट आल्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये या सर्व नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपवरती PDF स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती सेंड केले जातात. यामध्ये या लेटेस्ट झालेल्या 2023-24च्या सुद्धा प्रश्नपत्रिका असणार आहे. 23च्या नव्हे तर 24च्या प्रश्नपत्रिका असणार आहे. भंडारा जिल्ह्याच्या, रत्नागिरी जिल्ह्याच्या, ठाणे जिल्ह्याच्या, ठीक आहे, या जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका असणार आहे. बाकी म्हटलं तर हे सर्व पेपर ऑनलाईन घेतलेले आहेत वर्कवेल नावाच्या कंपनीने. आणि नगरचे सुद्धा अहमदनगर, सातारा, रायगड, औरंगाबाद हे जे जिल्हे आहेत यांचे DCC बँक भरतीचे पेपरसुद्धा हीच कंपनी घेणार आहे, जेणेकरून पेपरचं स्वरूप हेच असणार आहे. यासारखेच तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यासाठी नवीन लेटेस्ट अभ्यासक्रमानुसार आपल्याला लेटेस्ट प्रश्नपत्रिकेनुसार प्रश्न विचारले जातील. त्यानुसार तुम्ही व्यवस्थित अभ्यास करू शकता. अहमदनगर जिल्ह्याचे पेपर येत्या 20 ते 22 दिवसामध्ये दाट होण्याची शक्यता असणार आहे. आणि 15 ते 20 दिवसामध्ये सातारा जिल्ह्याचे DCC बँक भरतीचे पेपर होण्याची दाट शक्यता असणार आहे. या व्यतिरिक्त अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्यावरती आपण चर्चा करूया. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.